महत्वाची अपडेट शुभम आता समोर येते। अजित डोवाल, महत्वाची अपडेट आपण पाहतोय। अजित डोवाल हे पंतप्रधान मोदींच्या भेटीला पोहोचलेले आहेत। युद्धविरामाच्या संदर्भात डोवाल हे मोदींना माहिती देणार असल्याचं कळतंय। आताची ही सगळ्यात महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। अजित डोवाल आता पंतप्रधान मोदींच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि आता ते मोदींना या युद्ध विरामाच्या संदर्भात आणि अर्थातच शस्त्रसंधीच्या संदर्भातली ही माहिती देणार असल्याचं कळतंय। आता अजित डोवाल आणि पंतप्रधान मोदींमध्ये कशा पद्धतीची ही भेट होते आणि चर्चा होते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि भेटीनंतरची सगळी अपडेट्स देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। लागवी शुभम, जर आजवर आपण पाहिलं तर अगदी ते 48 तास ते 72 तास भारताच्या दृष्टीने फार महत्त्वाचे होते। गेले काही दिवस अमेरिकेच्या मुद्द्यावर आपण बोलत होतो शुभम, तर ज्यावेळी पहलगामचा हल्ला झालेला होता त्यावेळी जेडी वान्स हे भारत दौऱ्यावर होते, भारत दौऱ्यावर आलेले होते। त्यावेळी मात्र हल्ल्यानंतर आता मात्र भारताची पाकिस्तान संदर्भात काय भूमिका असेल अशी विचारणा जेव्हा जेडी वान्स यांना करण्यात आलेली होती, त्यावेळी मात्र तो प्रश्न भारताचा आहे, भारत ठरवेल असं विधान जेडी वान्स यांनी करून तटस्थ राहण्याची भूमिका ही स्वीकारलेली होती। पण त्यानंतर मात्र भारतानं पाकिस्तानला दिलेलं चोख प्रत्युत्तर, दिल्लीत झालेल्या बैठकांवर बैठका आणि त्यानंतर मग अगदी आकाश जल स्थल भारतानं पाकिस्तानला जे नेस्तनाबूत केलं, दहशतवाद्यांचे तळ जे उद्ध्वस्त करण्यात आले, त्यानंतर अमेरिका ऍक्शन मोड मध्ये पाहायला मिळाली। त्यानंतर अमेरिकेचं पहिलं स्टेटमेंट समोर आलं की भारत आणि पाकिस्ताननं आता आपल्यातला तणाव कमी करावा, ते जगाच्या दृष्टीनं दोन्ही देशांच्या दृष्टीनं चांगलं नाही असं पहिलं स्टेटमेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं होतं। पण त्यानंतर सुद्धा अगदी कालही आणि आजही IMF संदर्भात जी बातमी समोर आलेली होती शुभम, ती देखील दुर्लक्षित करून चालणार नाही, कारण IMF कडे पाकिस्ताननं फंड मागितलेला होता, कर्ज मागितलेलं होतं। IMF अर्थात इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जे सगळ्या जगाला कर्ज पुरवतं अशी नाणेनिधी संस्था, पण या ठिकाणी महासत्तेचं वर्चस्व राहिलेलं आहे। अशा वेळी एकीकडे आपल्याला तणाव नको, शांतता हवी असं दाखवायचं जगाला, अशी भूमिका घ्यायची, आणि दुसरीकडे मात्र IMF कडे जेव्हा पाकिस्तान कर्ज मागतं तेव्हा मात्र IMF ते न कुठेही काही आडकाठी न आणता ते फायनान्स पुरवत असतं, मंजूर करत असतं, आणि त्यामुळे अमेरिकेची भूमिका या सगळ्यात फार महत्त्वाची मानली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।